नमस्कार मित्रांनो, वेलकम टू दीपेश मुंडेकर व्लॉग्स. तर आम्ही आज आहोत घृष्णेश्वर ज्योतिर्लिंग इथे. आम्ही नाईट ट्रॅव्हल केली होती. सकाळी आम्ही 5:15ला काहीतरी आमची ट्रेन संभाजीनगर इथं पोहोचली आहे. फ्रेश वगैरे होऊन आता आम्ही मंदिराकडे चाललो आहोत. आता दर्शन घेणार मस्तपैकी आणि जे काय तुम्हाला पुढे दाखवणार. मेन एंट्रन्स इथून आहे. इथून लाईन स्टार्ट होते, पण आता काय लाईन नाही आहे. सकाळी मला वाटते 1.5 तास तरी लागेल आम्हाला लाईनमध्ये. ही जी आहे मेन एंट्रन्स आहे मंदिराची आणि आम्ही 1 तास लाईनमध्ये होतो. आता फायनली मंदिरात आम्ही प्रवेश करू. घृष्णेश्वर मंदिराचं दर्शन खूपच मस्त झालं, कारण की शिवलिंगला स्पर्श करून आम्हाला दर्शन भेटलं आहे आणि खूपच चांगलं वाटलं दर्शन करून. आमचं काही 1 तासात दर्शन करून मोकळं झालं आम्ही. नाश्ता करून आता आम्ही एलोरा केव्सला निघालो आहोत. 10,000 रुपये हे तिकीट आहे. हे इथं तिकीट काउंटर आहे. पर पर्सन 40 रुपये तिकीट आहे. हे आपल्याला टोकन देतात. महाराष्ट्रामधील संभाजीनगर येथील वेरूळ गावात ह्या प्राचीन गुफा आहेत. टोटल इथे 34 केव्स आहेत. औरंगजेबने आपल्या 1000 सैनिकांसोबत ह्या मंदिराला लगातार 3 वर्ष तोडण्याचा प्रयत्न केला होता. ह्या कैलास मंदिरामध्ये एका दिशेला महाभारत तर दुसऱ्या दिशेला रामायण असे दर्शवले आहे. भला मोठा डोंगर फोडून इथे कैलास मंदिर निर्माण केलं आहे. हा मंदिर भगवान महादेवाला समर्पित आहे. कैलास मंदिर हे रथच्या आकारासारखं दिसणारं मंदिर आहे. तिन्ही साईडला बघायला गेलो तर पूर्ण हत्तीच्या प्रतिमा दिसत आहेत. असं वाटतं की हा कैलास मंदिर पूर्ण हत्तींनी आपल्या पाठीवर उचललं आहे. खूप खतरनाक वाटलं नव्हतं अशी जागा असेल, पण काय बोलू मी, मला काही समजतच नाही काय बोलायचं. बघा तुम्ही मंदिराला कसं तोडलंय. हे शक्तिस्तंभ आहे आणि दुसऱ्या साईडला हे विजयस्तंभ आहे. गर्भगृहामध्ये जाण्यापूर्वी आधी येथे सभागृह बघायला मिळेल. तसेच आतमध्ये गेल्यावर गंगा यमुना शिवलिंग हे विराजमान आहे. आमच्याकडे टाईम नसल्या कारणामुळे आम्हाला पूर्ण एलोरा केव्स एक्सप्लोर करायला मिळालं नाही. मग आम्ही 10-15 मिनिटाच्या अंतरावरील भद्रा मारुती मंदिराचं दर्शन करायला निघालो. भद्रा मारुतीचं दर्शन झाल्यानंतर आम्ही देवगिरी फोर्ट एक्सप्लोर करायला गेलो.
तर मित्रांनो हा व्लॉग मी इथंच एंड करीत आहे. आय होप की तुम्हाला हा व्लॉग नक्कीच आवडेल. चला सी यू.